दीवापुर में सांसद श्रीकांत शिंदे के हाथों श्री फाटा से दीवा मुख्य जलवाहिनी का भव्य उद्घाटन। इस उद्घाटन के दौरान शिवसेना के प्रमुख नेता मौजूद। आइए देखते हैं इस उद्घाटन की कुछ। पश्चिमेसाठी रेल्वेचं पुश थ्रू अंडरग्राउंड पाईपलाईन टाकण्याचं काम मंजूर करून घेतलं, त्याची निविदा देखील निघाली आहे। मला वाटतं या 15 दिवसात त्याचं काम देखील चालू होईल। पण त्याचसोबत दिवा स्टेशन परिसरात डायरेक्ट पाणी पुरवठा होण्यासाठी खासदार साहेबांच्या माध्यमातून 4.5 किलोमीटर लांबीची 900 mm साईड जलवाहिनी काम टेंडर मंजूर झालं आणि पाईप पोहोचले आणि खासदार साहेबांच्या हस्ते आज आपण या परिसरात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरुवात करतोय। हे काम डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हा सन्माननीय आयुक्तांच्याकडे पाठपुरावा करून हे राखण्याचं काम सुरू करून घेतलं। यामुळे या परिसराची पाणी टंचाई शेवटची जी टोके आहेत साबे, दिवा, कोकणरत्न, बिहारनगर, रिलायन्स टॉवर, समर्थनगर, शिवशक्तीनगर या परिसराची पाणी टंचाई मुक्त होणार। आपण अनेक वर्ष पाहतोय की दिवा हा विकासापासून वंचित होता। दिवा स्टेशनकडे पाहिलं ते दिवा मुंबईलगतच्या शहरातलं स्टेशन आहे की कुठल्या गावाकडचं स्टेशन आहे ग्रामीण भागातलं, असं लोकांना शंका होत होती। पण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना तुम्ही 2014 साली खासदार म्हणून निवडून पाठवलं आणि दिवा रेल्वे स्थानकाचं जो मेक वर्क झालाय, चेंज वर्क झालाय, हे आता आम्ही सांगण्याची गरज नाही की तुम्हाला खात्री तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहताय दिवा स्टेशन किती बदललं। दिव्याला चालण्यासाठी चढण्यासाठी त्रास होत होता। आज दिव्याच्या सगळ्याकडे प्लॅटफॉर्मला ऍक्सिलेटर लागले, प्लॅटफॉर्मच्या बाहेरून स्टेशनला जाण्यासाठी देखील ऍक्सिलेटर लागले। दिव्याला फास्ट ट्रेन थांबावी म्हणून अनेक वर्ष आपले प्रयत्न सुरू होते। खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने दिवा स्टेशनला तर फास्ट ट्रेन सुरुवात झाली। मला माहिती आहे की तुमची मागणी आहे की कर्जत कसाऱ्याहून खोपोलीहून येणाऱ्या फास्ट ट्रेन फक्त दिव्याला थांबतायत आणि तुमची सगळ्यांची इच्छा आहे की अंबरनाथ कल्याणहून सुटणाऱ्या फास्ट ट्रेन देखील दिवा स्टेशनला थांबाव्यात। खासदार साहेब त्यासाठी प्रयत्न करतायत। टाकल्यानंतर आपल्याला जो पाण्याचा त्रास या ठिकाणी होतो, दिवा स्टेशन असेल, दिवा पश्चिम असेल, हा सगळा विभाग जो आहे हा नेहमी जो आहे तो एकच आपल्याला पाईपलाईन वरून पाणी त्या ठिकाणी येत होतं। आता ही थेट पाईपलाईन जी आहे ती आपण MIDCच्या पाईपलाईनवरती त्या ठिकाणी अटॅच करणार आहोत, त्यावरती टॅप देणार आहोत आणि ही पाईपलाईन 4.5 किलोमीटरची पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जो पाण्याचा त्रास गेले अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी भोगताय तो त्रास जो आहे हा कायमचा त्या ठिकाणी मिटवला जाईल या पाईपलाईन झाल्यानंतर। कारण मोठ्या संख्येमध्ये जे आहे जे लोक या ठिकाणी दिव्यामध्ये परवडणारी घरं मिळतात की अनधिकृत आहेत, अधिकृत आहेत, तो मनुष्य त्या ठिकाणी बघत नसतो, तो आपल्याला घर त्या ठिकाणी मिळत आहे। त्याच्यासाठी दिव्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी लोक येऊन राहत आहेत, पण त्यांना सुविधा देण्याचं काम देखील आम्ही कधी म्हणालो नाही अरे तुम्ही अनधिकृत बिल्डिंगमध्ये राहताय, अनधिकृत चाळीमध्ये राहताय तर तुम्हाला आम्ही पाणी देणार नाही, रस्ते देणार नाही, दिवाबत्ती, असं कधी म्हणालो का आम्ही लोक? पण आपल्याला प्रत्येक दिवेकराचं स्वप्न जे आहे, प्रत्येकाचं स्वप्न असतं घर मिळावं, आपलं स्वतःचं घर असावं। हे घर या ठिकाणी आपण घेतलं
आता या ठिकाणी जे आहे ते सुविधा देण्याचं काम देखील आम्ही या ठिकाणी करतोय. आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी आहेत, ते दिवस रात्र आपल्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आहेत. आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या माझ्यापर्यंत घेऊन येतात, मुख्यमंत्री मोदयांपर्यंत घेऊन येतात. आणि मला वाटतं एवढा निधी जो आहे या दिव्यामध्ये जितका निधी आम्ही दिला आणि अमृतमधून पण 660 कोटी रुपये, म्हणजे जेवढा निधी या सगळ्या लोकांनी मागितला तेवढा निधी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलंय. आपल्याकडे एवढंच आश्वासन आम्हाला पाहिजे की आपल्यासाठी हे सगळे लोक या ठिकाणी झटत आहेत, त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्यालाच या ठिकाणी करायचंय, जेणेकरून आपल्याला सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला अजून चांगला विकास या ठिकाणी पाहिजे असेल तर आपल्याला विश्वास जो आहे या सगळ्या 9च्या 9 आमचे नगरसेवक आहेत या ठिकाणी, त्यांच्यावरती असतील, आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आमचे सहकारी असतील, या सगळे जे आहेत ते दिवस रात्र आपल्यासाठी या ठिकाणी काम करतायत. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या कामामुळे, आपल्या पाठपुरामुळे या जिल्ह्यामध्ये चांगली कामं होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये अजून निधी जेवढा लागेल तेवढा देण्याचं काम देखील जे आहे ते या ठिकाणी आम्ही करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र. हे पूर्ण काम जे आहे दिवाशी रोडचं हे काम पूर्ण होईल आणि 4 पदरीकरण या रस्त्याचे पूर्ण होतील, जेणेकरून आपल्याला येण्या जाण्यासाठी जो आहे हा त्या ठिकाणी मार्ग उपलब्ध होईल. त्याचबरोबर आपण रेल्वेचं या ठिकाणी प्रश्न मांडला. अगोदरचं दिवा स्टेशन, आजचं दिवा स्टेशन खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे. अगोदर स्टेशनवरती फक्त एकच प्लॅटफॉर्म होता. ते एका प्लॅटफॉर्म मधून गाडी आली आणि गाडी थांबली प्लॅटफॉर्मवरती की माणूस डायरेक्ट ट्रॅकवरती पडायचा. एका या साईडला लेफ्ट साईडला ट्रॅकवरती जायचा, एका साईडला राईट साईडला तो ट्रॅकवरती जायचा. त्या ठिकाणी अशी परिस्थिती जी आहे ती दिवा स्टेशनची होती. पण आज दिवा जंक्शन जे आहे हे एवढं मोठं झालेलं आहे की रात्री आल्यानंतर आपल्याला दिवा एवढं मोठं स्टेशन, म्हणजे जो माणूस जो आहे तो 4-5 वर्षानंतर दिव्यामध्ये आला असेल तर त्याला दिवा कशा प्रकारे बदललंय, स्टेशन कशा प्रकारे बदललं या सगळ्या गोष्टी काय. आपली मागणी होती की फास्ट ट्रेन थांबली पाहिजे, ती फास्ट ट्रेन आपण या ठिकाणी थांबवली. आपली मागणी आहे की दिव्यापासून जे आहे ते स्पेशल दिवा CST फास्ट लोकल जी आहे ती चालू झाली पाहिजे. गेले अनेक वर्ष आपण त्यासाठी पाठपुरावा करतो, पण आपल्याकडे ती फास्ट स्टेशन ट्रेन थांबण्यासाठी प्लॅटफॉर्मचा जो प्रॉब्लेम होता होम प्लॅटफॉर्मचा, हा होम प्लॅटफॉर्मचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल. कारण की त्या होम प्लॅटफॉर्मवरती जे आहे एका साईडला तिकीट घर त्या ठिकाणी होतं आणि एका साईडला खूप अडथळे त्या ठिकाणी होते. मी एकदा GM ला या ठिकाणी घेऊन आलो आणि त्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणची माहिती आणि दाखवली की बाबा या ठिकाणी जे आहे ते होम प्लॅटफॉर्म कशा प्रकारे होऊ शकतं. तर ते त्यांनी बघितलं आणि लगेच इन्स्ट्रक्शन दिले आणि होम प्लॅटफॉर्मचं काम आता त्या ठिकाणी चालू झालं आहे. आणि हे होम प्लॅटफॉर्मचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल. तर नक्कीच आपली जी मागणी आहे की दिवा CST जी आहे लोकल आपल्याला पाहिजे. कारण की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी राहता. मुंबईचा वर्कफोर्स जर कुठे राहत असेल तो माझ्या मतदारसंघामध्ये राहतो. सगळे जे लोक आहेत चाकरमानीचे सगळे या कल्याण लोकसभेमध्ये राहतात. कोणी डोंबिवलीला, कोणी कल्याणला, कोणी दिव्याला, या ठिकाणी मुंबईला सगळे कामाला जात असतात. तर नक्कीच आपली जी मागणी आहे की दिवा CST लोकल या ठिकाणी चालू झाली पाहिजे, त्याच्यावरती काम करायला आपण चालू करू या ठिकाणी. आणि लवकरात लवकर दिवा CST लोकल देखील आपल्याला त्या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण याच्या अगोदर जे स्वप्न गेले अनेक वर्ष लोक बघत होते 5वी 6वी लाईन 5वी 6वी लाईन होणार 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 होणार, किती वर्ष झाले, किती खासदार झाले, जास्त झाले. मी याच्या अगोदर 14-15 वर्ष 2014च्या अगोदर म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खासदार देखील झाले आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आश्वासन देखील दिली गेली होती की बाबा 5वी 6वी लाईन होईल 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 होईल. ती काय 5वी 6वी लाईन होत नव्हती, पण आता 5वी 6वी लाईन देखील झाली. अतिरिक्त गाड्या देखील त्याच्यावरती लावायला लागल्या. त्याचबरोबर एक असंच होतं स्टेशन चिखलोली स्टेशन, की चिखलोली स्टेशन होणार 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 अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये. मोठ्या लोकांनी म्हणजे तिकडे ग्रहसंकुलं बांधलेली, लोकांनी ती ग्रहसंकुलं विकली. चिखलोली स्टेशन होणार. 15 वर्षापासून 20 वर्षापासून लोक ओरडत होते चिखलोली स्टेशन होणार होणार होणार, पण ते काय होत नव्हतं. पण चिखलोली स्टेशन जे आहे तेही देखील त्या ठिकाणी मंजूर. रमाकांत मडवींनी या ठिकाणी सविस्तर आपल्याला या जिल्ह्यामध्ये काय काय चालू आहे, सुरू आहे, कुठली विकास कामं सुरू आहे, कुठली विकास कामं अजून आपल्याला करायची आहे आणि या दिव्याची अगोदरची परिस्थिती, आताची परिस्थिती. जास्त तुमचा वेळ या ठिकाणी घेणार नाही, खूप वेळ झाला आपण या ठिकाणी. माझी तब्येत ठीक नाही, पण मला वाटतं या दिव्यामध्ये जितक्या गतीने लोकवस्ती वाढली तितक्याच गतीने निधी देखील देण्याचं काम आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवून इकडचे रस्ते असतील, दिवाबत्ती असेल,
पाणी असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, या सगळ्या गोष्टी देण्याचं काम देखील या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं. हे नाकारून आपण चालणार नाही, कारण की आपण सगळे लोक याचे साक्षीदार आहोत की या दिव्याची अगोदरची परिस्थिती काय होती. अगोदर लोकांना या ठिकाणी चालायला रस्ते नव्हते, गटार उघडे होते, गटारामधून एवढं घाण पाणी रस्त्यावरती येत होतं. पण अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे दिवा अधिकृत आहे अनधिकृत आहे या गोष्टी आम्ही बघितल्या नाही. या ठिकाणी राहणारा माणूस जो आहे त्याला सुखसुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून जे आहे ते आम्ही या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. आणि आज जर दिव्याचे रस्ते मला वाटतं चांगल्या प्रकारे सिमेंट कॉन्क्रीटचे त्या ठिकाणी आपण थैंक यू।